पेबल्स मराठी। एक लोभी राजा। एक राजा होता, त्याचं नाव होतं मिडास। त्याचं खूप मोठं राज्य होतं। त्याच्याकडे खूप सारे महालही होते, पण तरी तो राजा खुश नव्हता। एक दिवस राजा मन लावून प्रार्थना करत होता। त्याची प्रार्थना ऐकून देव प्रकट झाला। त्याला म्हणाला, बोल, तुझी काय इच्छा आहे? तेव्हा राजा त्याला म्हणाला, देवा देवा मला असा एक वरदान दे की मी ज्या ज्या गोष्टींना स्पर्श करेन त्या त्या गोष्टी सोन्याच्या होतील। देव म्हणाला, तथास्तु, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। राजा खूप खुश झाला। त्याने प्रथम त्याच्या सिंहासनाला स्पर्श केला। बघतो तर काय, सिंहासन सोन्याचं झालं। मग टेबल, खुर्ची अशा बऱ्याच वस्तूंना स्पर्श केला। त्या वस्तू सोन्याच्या झाल्या। राजाने विचार केला की आता मी या जगातला सर्वात श्रीमंत राजा झालोय। थोड्या वेळाने राजाने जेवण मागवलं। जसं त्याने जेवणाला स्पर्श केला, जेवण सोन्याचं झालं। आता राजा विचारात पडला की आता मी काय खाणार, काय पिणार? एवढ्यात राजाची मुलगी धावत धावत त्याच्या जवळ आली। राजाने तिला मिठी मारली आणि बघता बघता ती मुलगीही सोन्याची झाली। अरे देवा, राजा आता खूप घाबरला। तो घाबरून रडायला लागला। राजाने देवाला पुन्हा प्रार्थना केली। देव प्रकट झाला। राजा देवाला म्हणाला, देवा मला सोनं नको, तू तुझं वरदान परत घे। देवाने राजाला एका माठामध्ये जादूचं पाणी दिलं आणि राजाला म्हणाला, हे पाणी त्या सर्व वस्तूंवर शिंपड ज्या ज्या वस्तू सोन्याच्या झाल्या आहेत। राजाने अगदी तसंच केलं जसं देव म्हणाला। ते पाणी त्या सगळ्या वस्तूंवर शिंपडलं आणि बघता बघता त्या वस्तू पूर्ववत झाल्या। राजाला त्याची मुलगी सुद्धा परत मिळाली। तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण हे शिकलो की लोभीपणा कधीही वाईटच असतो। पेबल्स मराठी।